नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहकार व्यवस्थापनाची अर्थव्याख्या, सहकार व्यवस्थापनाचं स्वरूप, सहकारी व्यवस्थापनाची व्याप्ती आणि सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्टे या घटकाचं अध्ययन केलेलं आहे. आजच्या तासिकेला आपण सहकारी व्यवस्थापनाचे कार्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत, की साधारणपणे सहकारी संस्थांमध्ये जे मानवी संसाधन आणि जी नैसर्गिक संसाधन उपलब्ध असतात, त्या मानवी आणि नैसर्गिक संसाधनांचं सुयोग्य पद्धतीने संस्थांचं संचलन कसं केलं जातं किंवा व्यवस्थापन कसं केलं जातं आणि त्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून या सहकार व्यवस्थापनाचं काय कार्य आहे किंवा त्याची भूमिका किंवा रोल काय आहेत या घटकाचं आपण इथं अध्ययन करणार आहोत. यामध्ये सहकारी संस्थांचं जी काही कार्य आहेत किंवा सहकारी व्यवस्थापनाची जी कार्य आहेत, या सहकारी व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये पहिलं महत्वाचं कार्य आहे की कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणं किंवा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं हे सहकारी संस्थांचं पहिलं महत्वाचं कार्य आहे. यामध्ये साधारणपणे सहकारी संस्थांमध्ये जे काही कार्यकारी मंडळ असतं आणि त्याच पद्धतीने जे काही सनदी अधिकारी असतात, पद्धतीने जे काही कर्मचारी वर्ग कार्यरत असतात, या कर्मचारी वर्गांवर नियंत्रण ठेवणं हे सहकार व्यवस्थापनाचं महत्वाचं कार्य आहे. यामध्ये साधारणपणे आपण बघितलं की प्रभावी सहकारी व्यवस्थापनाच्या आधारे सहकारातील सर्व कर्मचारी वर्गावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचं काम सहकारी व्यवस्थापनाला करावं लागतं. यासाठी सहकार कायद्यात वेळोवेळी विविध कायद्याच्या ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, विविध कायदे करून सहकारातील सर्वच घटकांमध्ये अशा प्रकारे चांगला समन्वय कसा साधता येईल. आता सर्वच घटक म्हणजे यामध्ये कार्यकारी मंडळ आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय कसा साधता येईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारे नेहमी वेळोवेळी यामध्ये बदल केले जातात. त्याच पद्धतीने जिल्हा सहकार नियंत्रक, तालुका नियंत्रक किंवा तालुका निबंधक, सचिव आणि सहकारी संस्थांच्या संचालक मंडळ यांच्यामध्ये एक विशिष्ट सहसंबंध प्रस्थापित करून या सर्व सहकारामध्ये काम करणाऱ्या सर्वच घटकांवर कसं नियंत्रण ठेवता येईल या दृष्टिकोनातून सहकारी व्यवस्थापन काम करत असतो. त्यानंतर दुसरं सहकारी व्यवस्थापनाचं कार्य आहे की सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं. प्रत्येक सहकारी संस्थेला सहकार कायद्यानुसार कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 3 सर्वसाधारण सभांचं दरवर्षी आयोजन करणं आवश्यक असतं आणि तशा प्रकारे सहकार कायद्याने या सहकारी संस्थांना अशा प्रकारच्या सर्वसाधारण सभा घेणं हे बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे सहकार व्यवस्थापनातील सहकारी संस्थांची जिल्हा व तालुका निबंधक तसेच संचालक मंडळ यांनी दरवर्षी सर्वसाधारण सभेचे आयोजन करून सभासदांना संस्थेतील कारभार कशा प्रकारे चालतो याची माहिती करून देणं आवश्यक असतं. तसेच सहकारी संस्थांमध्ये जी निर्णय प्रक्रिया होते, त्या निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी कशी केली जाते किंवा निर्णय कशा प्रकारे घेतले जातात आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून अशा प्रकारे सहकारी संस्थांचा जास्तीत जास्त विकास आणि उद्धार होण्यासाठी, सहकारी संस्थांमध्ये वाढ होण्यासाठी, सहकारी संस्थांच्या भागभांडवलामध्ये वाढ होण्यासाठी हे संचालक मंडळ आणि सरकारी जे काही सहकारातले अधिकारी आहेत ते कशा प्रकारे कार्यरत असतात याची या सभासदांना जाणीव व्हावी, माहिती व्हावी या दृष्टिकोनातून अशा प्रकारे या सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे सहकारी व्यवस्थापनाचे काम आहे. म्हणजे सहकारी व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे विविध प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये जी काही मानवी संसाधन आणि नैसर्गिक संसाधन आहेत, या मानवी आणि नैसर्गिक संसाधनांचं सुयोग्य पद्धतीने संचलन करणं म्हणजे त्याला आपण सहकारी व्यवस्थापन असं म्हणतो. आणि मग या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून या सहकार व्यवस्थापनामध्ये कार्यरत असणारे मानवी आणि नैसर्गिक जी काही संसाधनं आहेत, त्याच पद्धतीने त्या मानवी संसाधनामध्ये कार्यकारी मंडळ आणि सनदी अधिकारी वर्ग आहेत. या सनदी अधिकारी वर्गाच्या माध्यमातून, कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे सहकारी व्यवस्थापनाचं दुसरं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं आर्थिक
किंवा तिसरं कार्य आहे की आर्थिक नियोजन करणं. आता आर्थिक नियोजन करणं हे सहकारी व्यवस्थापनाचं एक महत्वाचं कार्य आहे. दरवर्षी आपल्या सहकारी संस्थेला किती उत्पन्न मिळतं आणि त्या सहकारी संस्थेला जे उत्पन्न मिळतं ते मिळालेलं उत्पन्न ती सहकारी संस्था दरवर्षी कशा प्रकारे खर्च करते किंवा कोणकोणत्या बाबींवर किती प्रमाणात खर्च होतो हे त्या सर्वसाधारण सभांमध्ये त्या सहकारी व्यवस्थापनानं किंवा व्यवस्थापनानं त्या सभासदांना सांगणं आवश्यक असतं. तसंच या सहकारी संस्थांच्या माध्यमातून किंवा सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून विविध घटकांवर कशा प्रकारे खर्च केला जातो किंवा करावा याचे आर्थिक नियोजन करण्याचं महत्त्वाचं कार्य या सहकारी संस्थेला आणि व्यवस्थापनाला करावं लागतं. तसेच नियोजन म्हणजे सहकारातील काही महत्त्वाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या सहकारी संस्थेने जी काही कृती किंवा कार्यक्रम आखलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण नियोजन असं म्हणतो. आणि म्हणून नियोजनामध्ये अशा प्रकारे सहकारी संस्थेने भविष्य काळामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करणं, त्यानंतर ते उत्पादन कुठे विकणं, त्या उत्पादनातून किती नफा मिळेल, नफ्यातून त्या सभासदांना किती लाभांश किंवा डिव्हिडंड मिळेल, या सर्व बाबी या आर्थिक नियोजनामध्ये स्पष्ट करणं आवश्यक असतं. आणि म्हणून सहकारी व्यवस्थापनाच्या कार्यामधलं तिसरं महत्वाचं कार्य आहे की आर्थिक नियोजन करणं. म्हणजे अशा प्रकारे सहकारी संस्थेला वर्षभरामध्ये जे काही आर्थिक उत्पन्न मिळतं आणि मिळालेलं आर्थिक उत्पन्न ती सहकारी संस्था वेगवेगळ्या घटकांवर कशा प्रकारे खर्च करते हे यामध्ये स्पष्ट केलं जातं. त्यानंतर चौथं कार्य आहे विविध घटकांना प्रशिक्षण देणं. की सहकारी संस्थांच्या माध्यमातून किंवा सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून सहकारामध्ये कार्यरत असणारे जी काही मानवी संसाधनं आहेत या मानवी संसाधनामध्ये कार्यकारी मंडळ आणि जे काही कार्यकारी मंडळ आहेत, कार्यकारी मंडळ आणि जे काही सनदी अधिकारी आहेत, जे काही कर्मचारी वर्ग आहेत, या कर्मचारी वर्गाला त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी, सहकारी संस्थांच्या विकासासाठी आणि त्या राज्यातील सहकारामध्ये वृद्धी होण्यासाठी, वाढ होण्यासाठी सहकाराचं जाळं देशभर त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी अशा प्रकारे संधी अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला आणि सचिव या घटकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच पद्धतीने कार्यकारी मंडळ जे आहेत त्या कार्यकारी मंडळामध्ये काम करणारे चेअरमन असेल, अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल किंवा संचालक मंडळ जे आहेत त्या संचालक मंडळाला अशा प्रकारे सहकारी संस्थांचा योग्य प्रकारे कारभार चालवावा, सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार व्हावा, सहकाराचं जाळं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जास्तीत जास्त वाढावं यासाठी अशा प्रकारे विविध घटकांच्या माध्यमातून किंवा सहकार विभागाच्या माध्यमातून त्या राज्यातील सहकार विभागाच्या माध्यमातून विविध घटकांना प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाचं हे एक महत्वाचं काम आहे की सहकारामध्ये काम करणारे जे काही मानवी संसाधन आहेत आणि मानवी संसाधनामध्ये अशा प्रकारे हे दोन प्रमुख घटक आहेत की कार्यकारी मंडळ आणि सनदी अधिकारी वर्ग जो आहे या सनदी अधिकारी वर्गाला या सहकार विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ कशी होईल, सहकारी संस्थांचं जाळं अधिक प्रमाणात विकसित कसं होईल, सहकारी संस्थांच्या भागभांडवलामध्ये वाढ कशी होईल आणि सहकारामध्ये उपलब्ध असणारी जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्या नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त किंवा पर्याप्त वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं प्रशिक्षण या विविध वर्गांना देण्याचं काम या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं सहकारी व्यवस्थापनाचं पाचवं कार्य आहे की अशा प्रकारे या सहकारी संस्थेचा अर्थसंकल्प सादर करणं. दरवर्षी सहकारी संस्थेला आगामी आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेला किती उत्पन्न मिळणार आहे आणि मिळालेले हे उत्पन्न ती सहकारी संस्था विविध बाबींवर कशा प्रकारे खर्च करणार आहे याचा एक आगाऊ ताळेबंद सादर करणं आवश्यक असतं. कारण सहकारी संस्था म्हटलं की त्या सहकारी संस्थेला उत्पन्नाचे जे विविध स्रोत आहेत त्या स्रोतांपासून किती उत्पन्न मिळणार आहे आणि मिळालेले हे उत्पन्न ती सहकारी संस्था वर्षभरामध्ये विविध बाबींवर कशा प्रकारे, किती प्रमाणात, कसं आणि कोठे
तो खर्च करणार आहे याचा एक तो आगाऊ ताळेबंद त्या सहकारी संस्थेला सादर करणं किंवा अर्थसंकल्प सादर करणं आवश्यक असतं. आणि म्हणून सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि त्या कार्यकारी मंडळाबरोबर काम करणारा अधिकारी वर्ग, सरकारी अधिकारी वर्ग यांच्या माध्यमातून अशा प्रकारे दरवर्षी एक अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेला किती उत्पन्न मिळतं किंवा उत्पन्नापेक्षा जर त्या सहकारी संस्थेचा खर्च असेल तर तो खर्च कशा प्रकारे भरून काढला जातो किंवा कधी कधी संस्थेचं उत्पन्न जास्त असतं खर्च कमी असतो तर त्या संस्थेला सहकारी संस्थेला जो नफा होतो त्या नफ्याचं वाटप सभासदांना कशा प्रकारे केलं जातो हे सर्व घटक किंवा हे या अंदाजपत्रकामध्ये नमूद केलं जातं. म्हणून सहकारी व्यवस्थापनाचं पुढचं कार्य आहे सहकारी संस्थेचा अर्थसंकल्प सादर करणं. त्यानंतर पुढचा घटक आहे की अशा प्रकारे निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या मानवी संसाधनामधील सनदी अधिकारी वर्ग किंवा सरकारी अधिकारी वर्ग आणि कार्यकारी मंडळाने त्या सहकारी संस्थेच्या विकास आणि विस्तारासाठी सहकारी संस्थेच्या भागभांडवलामध्ये वाढ करण्यासाठी काही महत्वाचे जे काही निर्णय घेतलेले असतात त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेतलं जातं. म्हणजे समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर भागभांडवलामध्ये वाढ करणं अशा प्रकार करण्यासाठी जर सभासदांकडून सभासद फी मध्ये वाढ केली असेल तर अशा प्रकारे ती वाढ का केली आहे आणि त्या वाढीच्या माध्यमातून कशा प्रकारे भाग भांडवल वाढवलं जाणार आहे आणि वाढवलेल्या भाग भांडवलाच्या माध्यमातून ते कोणत्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे गुंतवलं जाणार आहे आणि त्या गुंतवणुकीतून आपल्या सभासदांना येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा डिव्हिडंड किंवा लाभांश कशा प्रकारे वाढून मिळणार आहेत हे स्पष्ट करणं आवश्यक असतं. आणि म्हणून या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून निर्णयाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणं या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम हे या सहकारी व्यवस्थापनाचं एक पुढचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर 7वं कार्य आहे की सहकारात आधुनिकीकरण घडवून आणणं. कारण आपण बघतो की सहकारामध्ये असणाऱ्या पतसंस्था, सहकारातील बँका, सहकारी बँका असतील, सहकारी दुग्ध सहकारी सोसायट्या असतील, दुग्ध सहकारी संस्था असतील, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या असतील, त्यानंतर ज्या काही गृहनिर्माण संस्था आहेत सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, विद्यार्थी भांडार असतील किंवा ग्राहक सहकारी संस्था असतील, या सर्व सहकारी संस्थांमध्ये आधुनिकीकरणाचा अभाव असल्यामुळे या सहकारी संस्थांना मिळणारा नफा किंवा या सहकारी संस्थांना नफा मिळण्याऐवजी दिवसेंदिवस या सहकारी संस्थांच्या तोट्यामध्ये वाढ होत आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारे या सहकारी संस्थांमध्ये जर आधुनिकीकरण घडवून आणलं, मानवी संसाधन आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये किंवा मानवी आणि नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी अशा प्रकारे या मोठ्या प्रमाणात जर त्यामध्ये आधुनिकीकरण घडवून आणलं, अत्याधुनिक साधनांचा, यंत्रसामग्रीचा जर मोठ्या प्रमाणात वापर या सहकारातल्या संस्थांमध्ये करून आणला तर त्यातून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे त्या सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढून सहकारी संस्थांमध्ये जो काही तोटा होतोय तो तोटा भरून काढणं किंवा कमी करणं सहज शक्य होतं. म्हणून सहकारी व्यवस्थापन अशा प्रकारे आधुनिकीकरणाला अधिक चालना देण्याचं काम करत असतं. त्यानंतर अशा प्रकारे पुढचं आणखी एक 8वं महत्वाचं उद्दिष्ट आहे की साधारणपणे या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि या सहकारी संस्थेला किंवा सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं आणि याच पद्धतीने सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं आणि निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि सहकारातील आधुनिकीकरण घडवून आणणं अशा प्रकारचं महत्वाचं काम किंवा महत्वाचं कार्य या सहकारी संस्थांना पार पाडावं लागतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. असाइनमेंटसाठी प्रश्न असेल की साधारणपणे सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या सांगून सहकारी व्यवस्थापनाची कार्ये सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाईल आणि या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची PDF फाईल बनवून ती पुढील मेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. मेल आयडी आहेत अंबादासकापडे@
@kthm college.ac.in या मेल आय डीवर पाठवणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. थँक्यू.